मतं मिळवण्यासाठी महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये टाकायला तुम्हाला वेळ आहे, मात्र त्या मुलींचं आयुष्य तिथं जाऊ शकतं, आयुष्य संपू शकतं, मात्र त्यांच्यासाठी 500, 1000, 1200 रुपये खर्च करून एक छोटा का असेना बेड त्यांच्यासाठी उभं करून द्यायसाठी तुमच्याकडे पैसा नाही का? जे तुम्ही 5425 कोटी रुपये खर्च करताय म्हणताय, ते नेमकं कशासाठी मग खर्च करता याचा हिशोब तुम्ही इथल्या व्यवस्थेला देऊ शकता का? इथल्या लोकांना देऊ शकता का? 5425 कोटी 5425 कोटी रुपयांचा निधी गेल्या वर्षभरात म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या आदिवासी विकास आणि एकंदर त्या ज्या निवासी शाळा आहेत यांच्यासाठी खर्च करण्यात आलाय 5425 कोटी रुपये. आणि तरीही आदिवासी शाळांमध्ये साधं झोपायला एक साधा बेड नाही, खॉट नाही, म्हणून साप येतो. एक नाही, दोन नाही, 6 मुलींना चावतो आणि त्यात 3 मुलींचा मृत्यू देखील होतो. आणि आमचं सरकार, आमच्या इथली व्यवस्था, आमच्या इथली भ्रष्ट व्यवस्था ही याच्याकडे त्याच्याकडे बोट करताना दिसते, आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. मी काम करतोय हे दाखवण्यासाठी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्यांना तेवढ्यापुरतं निलंबित करताना दिसतात. कुठंतरी शाळेवरती बंदीची कारवाई होते, मात्र त्या मुलींचा मृत्यू होण्याची जी मुख्य कारणं होती त्याच्यासाठी नेमकं जबाबदार कोण? एक या संपूर्ण राज्याचं पालकत्व घेतलेला प्रमुख व्यक्ती म्हणून ही जबाबदारी फडणवीस साहेब तुमची नव्हे? तुम्ही फक्त एखाद्याला निष्कासित करून टाकू शकता, परंतु ती शाळा ज्या शाळेला तुम्ही मंजुरी देताय, ज्या शाळेला तुम्ही स्वतःहून दरवर्षी अनुदान देताय, ती शाळा योग्य पद्धतीनं चालते की नाही हे बघण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? तुम्ही जी यंत्रणा उभी करताय ती यंत्रणा खरंच भ्रष्ट आहे का? त्या मुलींच्या संरक्षणासाठी ना तिथं कुठलीही पद्धतीची महिला अधिकारी असेल किंवा तिथं कुठलाही व्यवस्थापकीय अधिकारी असेल, जर तिथं रात्री नसेल, मुली तडपडतायत, मरतायत, त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी जो जवळचा रस्ता आहे फक्त 10 किलोमीटरचा, मात्र तो इतका भीषण आहे की त्याच्यावरून गाडी जाऊ शकत नाही, म्हणून गाडी फिरवून 25-30 किलोमीटर वरून न्यावी लागते. कदाचित त्या प्रवासामध्येच 3 मुलींचा मृत्यू सुद्धा झाला. मग ही जी व्यवस्था आहे, तुम्ही म्हणताय की कुठेतरी आम्ही डिजिटल इंडिया करतोय, आधुनिक रस्ते करतोय, अगदी गडचिरोलीच्या बाजूला असणाऱ्या नागपूरची आमच्या देशाचे रस्ते मंत्री म्हणतायत की आम्ही सॅटेलाइटचा वापर करून देशातले असे रस्ते बनवणार आहोत की अमेरिकेपेक्षा सुंदर रस्ते आहेत. मात्र त्याच देशामध्ये आजही असे रस्ते आहेत की जिथून जाता येत नाही, म्हणून मुलींचा जीव वाचवण्यासाठी 30-40 किलोमीटरचा रस्त्या गाड्या फिरवून न्याव्या लागत असतील आणि त्याच्यामध्ये जर मुलींचे मृत्यू होत असतील तर याच्यासाठी तो साप जबाबदार म्हणायचा की इथल्या व्यवस्थेला विळका घालून बसलेले हे सगळे साप जे व्यवस्थेत बसलेत ते जबाबदार म्हणायचे? हा प्रश्न मला पडतोय. अनेकांनी या विषयावरती व्हिडिओ बनवले, अनेकांनी माहिती दिली, अनेकांनी आंदोलनं केली, परंतु मला उलगडा करावासा वाटतोय की आमच्या देशाचा आदिवासी दिवस म्हणून जो साजरा केला जातो 9 ऑगस्ट, आणि त्याच दिवशी म्हणजे या आदिवासींच्या विकासासाठी नवीन नवीन प्रकल्प येणे गरजेचे असतात. त्या दिवशी अनेक उद्घाटनं होतात, या आदिवासी विकासाच्या दृष्टिकोनातून नवीन नवीन योजना येत राहतात. मात्र त्याच दिवशी त्याच रात्री 6 मुलींना अशा पद्धतीनं मन्यार नावाचा साप चावतो आणि त्यांना त्यातील 3 जणींना आता तर जग सोडून जावं लागतं. ही बातमी समोर येते, म्हणजे किती भयानक आहे. आता एकंदर ती शाळा कोणाची? मग सरकारमधले जे विद्यमान नेते आहेत ते म्हणतात की ते काँग्रेसच्या एका मंत्र्याची किंवा माजी 3 वेळा आमदार 1 वेळा खासदार राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्याची ती शाळा आहे, म्हणजे कोवासींची. तर दुसऱ्या बाजूला म्हणणारे अनेक जण म्हणतायत, म्हणजे जसे की जिथं कुठली गोष्ट बोलायची गरज असते तिथं पटकन येऊन पहिली प्रतिक्रिया देणारे राऊत साहेब म्हणतायत की खरं तर या शाळांना अनुदान देत आहेत, परंतु हे अनुदानाचे पैसे नेमके कुठं जात आहेत, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय, म्हणूनच त्या मुलींना ते बेड मिळत नाहीत का? त्याच्या पुढेही ते जाऊन सांगतायत की अनेक अशा आदिवासी भागांमध्ये जे खाणकाम उद्योग वगैरे मोठ्या प्रमाणात चालतात, तिथं ट्रॅक्टरच्या खालीही सर्वसामान्य दलित आदिवासी माणसं मृत्युमुखी पडतात, त्यावेळेला त्यांचा नामोनिशान कुठंतरी सापडू नये म्हणून तिथल्या तिथं प्रेतांची विल्हेवाट लावली जाते. इतकी क्षुल्लक अवस्था आमच्या देशातल्या आजही आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या माणसांच्या जगण्याची झाली आहे का? म्हणजे असे प्रश्न निर्माण व्हायला लागतात. आणि अशी भीषण अवस्था आज आमच्या संपूर्ण देशाची आहे. आमच्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणतायत की ही जी शाळा आहे, एकंदर त्या शाळेच्या या सगळ्या प्रक्रियेनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवलं, चौकशीची मागणी केली, चौकशी केली, अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली, परंतु त्याआधी सुद्धा
जेव्हापासून तुम्हाला मंत्री केलं तेव्हापासून तुमच्या हातात जेव्हा जबाबदारी येते तेव्हापासून या सगळ्या शाळा जाऊन तपासण्याची, त्या शाळांवरती योग्य पद्धतीनं कार्यभार चालतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुमची नव्हती का हो मंत्री महोदय? नंतर तुम्ही बरेच जण वक्तव्य करायला यालही, विरोधी पक्ष तर काय बोलायलाच बसलेला असतो, जरा काही घडलं तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं, आरोप प्रत्यारोप करणं. मला विरोधकांनाही हाच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याच एका नेत्याची ही शाळा आहे, मग त्याला तिथं लक्ष द्यायला येत नव्हतं का? रात्री मुली झोपत असताना तिथं व्यवस्थित पद्धतीच्या खिडक्या आहेत का? मण्यार नावाचा साप जो अत्यंत विषारी आहे, आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या भागामध्ये शाळा उभी करताय, गडचिरोली सारखा भाग म्हणजे जिथं मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळतात, ज्या गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण जर पट्टा तो बघितला असेल आपण तर मोठ्या जंगलांचा, आदिवासी पाड्यांचा हा सगळा पट्टा आहे, आणि अशा भागामध्ये तर किमान काळजी घेणं गरजेचं आहे. त्या मुलींना साप चावला याचं मुख्य कारण असं आहे की त्या मुली जमिनीवरती झोपलेल्या होत्या. मग तुम्ही एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आदिवासी शाळा उभी केली जाते, हे निवासी शाळा उभी केली जाते, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात, मग तिथं खॉट असेल, त्यांची राहायची व्यवस्था असेल, जेवायची व्यवस्था असेल, अंघोळीची व्यवस्था असेल, ही सगळी ही शासनाकडून पुरवली जाते. त्याला अनुदान सुद्धा त्या शाळेला आहे. मग हे सगळं शासनाकडून पुरवलं जाणं गरजेचं होतं. मग आमचं शासन काय करतंय? निवडणुकीच्या काळात मला मतदान मिळावं म्हणून 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला टाकतंय. आता अनेकांचे अकाउंट ते बंद केले गेले, तो भाग वेगळा, परंतु मतं मिळवण्यासाठी महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये टाकायला तुम्हाला वेळ आहे. मात्र त्या मुलींचं आयुष्य तिथं जाऊ शकतं, आयुष्य संपू शकतं. मात्र त्यांच्यासाठी 500, 1000, 1200 रुपये खर्च करून एक छोटा का असेना बेड त्यांच्यासाठी उभं करून द्यायसाठी तुमच्याकडे पैसा नाही का? हा प्रश्न उपस्थित करावा असं वाटतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन जे तुम्ही 5425 कोटी रुपये खर्च करताय म्हणताय, ते नेमकं कशासाठी मग खर्च करता याचा हिशोब तुम्ही इथल्या व्यवस्थेला देऊ शकता का? इथल्या लोकांना देऊ शकता का? हा प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो. कारण ज्या वेळेला अशा सर्वसामान्य कुटुंबातील 3 मुली हे जग सोडून जायला लागतात ना, कदाचित त्या मुली त्या आदिवासी पाड्यांमधून शिकून येऊन पुढे कुठेतरी देशाचं भवितव्य घडवले असत्या. कुठेतरी एखादी मुलगी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या क्षेत्रात गेली असती, एखादी अधिकारी झाली असती, एखादी मुलगी कुठेतरी एखाद्या मोठ्या स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये जाऊन पुढे जाऊन एखादी स्मृती मंधना झाली असती, कुठेतरी देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकली असती. मात्र तुम्ही देशाचं भवितव्य या तुमच्या अशा या निष्काळजीपणामुळे संपवताय. हे पहिले तर आमच्या इथल्या सरकारनं आणि व्यवस्थेने मान्य करावं लागेल. नंतर तुम्ही अधिकाऱ्यांना निलंबित करता, शाळेचा परवाना रद्द करता, मात्र त्या गेलेल्या मुलींचे जीव परत आणू शकत नाही. त्यामुळे सरकारला जर जमलं तर वेळीच अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत याच्यासाठी भूमिका घेणं गरजेचं आहे, असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. एकंदर घटनाक्रम तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. 9 तारखेला संध्याकाळी रात्री मुली झोपलेल्या होत्या. झोपलेल्या अवस्थेत येऊन मण्यार नावाचा साप त्यांना चावतो. तो साप खरं तर सापाचं त्या वैशिष्ट्यच असं आहे की अत्यंत बारीक, काळा, आणि अंगावरती त्याच्या पट्टी असतात, आणि बारीक साप आहे. थंडीच्या दिवसांमध्ये ते ऊब मिळावी याच्यासाठी कुठेतरी ऊब शोधत शोधत जिथं मुली झोपलेल्या आहेत त्यांच्या बिछाण्यामध्ये ते जाऊ शकतात, त्यांच्या अंथरुणामध्ये जाऊ शकतात, आणि तिथं त्यांना ऊब मिळते. जर चुकून मुलीची हालचाल झाली तर त्यावेळेला त्या मुलीला अगदी मुंगी चावेल अशा पद्धतीने ते चावतात. मात्र मण्यार हा साप इतका विषारी असतो की पुढच्या काही सेकंदांमध्ये तो तुमच्या मेंदूवरती थेट त्याचं विष हे प्रभाव टाकत असतं, आणि हळूहळू तुमची सगळी इंद्रिय आहेत ही बंद पडत असतात. त्यामुळे अत्यंत विषारी सापांपैकी एक हा मण्यार साप आहे, आणि त्यामुळे त्या 3 मुलींचा जीव गेला. उरलेल्या 3 मुली सुखरूप राहाव्यात हीच आपण प्रार्थना करू शकतो. आमच्या झोपलेल्या व्यवस्थेला आमदार फोडण्यापासून, मंत्री फोडण्यापासून, किंवा या देशातले खासदार फोडण्यापासून जर वेळ मिळत असेल तर त्यांनी किमान या देशातल्या या सगळ्या अडचणी सुद्धा फोडण्यासाठी कुठेतरी वेळ घालवता येतोय का हे बघावं, आणि इथले महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडा तरी वेळ काढावा, एवढीच विनंती. बाकी त्या सर्व 3 मुलींना मनापासून श्रद्धांजली. धन्यवाद.